झाला ना प्रसाद? हो. द्रोणात काढून घेऊया. हो चल घेऊ कमी? घेते मी, तू घे. गरम नाही ना? नाही नाही, द्रोण कुठे ठेवलं? हे ते खाली आहेत. झाला का ग प्रसाद? हो, प्रसाद द्रोणात काढतोच यात. आवरा आवरा पटपट. नाही, गुरुजी केव्हाही सांगतील प्रसाद आणून द्या म्हणून. नाही, पूजेचं घर आहे ना, सगळं कसं अगदी वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. हात चालवा पटपट. आणि हो, तो द्रोण एकदम काटोकाट भरू नका, नाही तर मग खाताना सांडतो ना प्रसाद. म्हणून आम्ही काय टाइमपास करतोय इथे? कामच करतोय ना. आणि तुम्ही कशाला आलाय तिथे? पाहुणे आहात ना. जा पूजेच्या इथे बसा. तिथेच होते मी, मुद्दाम आले मदत करायला. कसं आहे, पूजेचं घर आहे ना, सगळं अगदी वेळच्या वेळी व्हायला पाहिजे, नाही तर मग पूजामध्येच थांबायची. काकू अगं, हे बघ, असं काही होणार नाही. सगळं वेळेत आणि व्यवस्थित होईल. तसंच होऊ दे बाई. देवा परमेश्वरा, निदान ही पूजा तरी निर्विघ्नपणे पार पडू दे रे. जा ना तुम्ही. मदत करते. हो. शाबास, आता होणार धमाका. दीप सिगरेट उडतो. आता हे कधीपासून सुरू केलं ह्यानी? आता कसं सांगू याला? पाकिट खाली पडलंय. दीप ये जरा, काम आहे, ये जरा. जेव्हा जेव्हा मला असं साईडला बोलवतेस ना, काहीतरी टेन्शनचंच काम असतं. काय झालं आता? हे झालंय आता. सिगरेट सिगरेट कधीपासून प्यायला लागलीस? मोरे नाही, तू हे धंदे करायला लागलास? सिगरेटी फुकायला लागलास, दारू तर पितोच. हे धंदे कधी बस सुरू केलेस? तुला माहितीये ना, तुला या घरात राहता यावं, घरात स्थान मिळावं म्हणून जीवाचा आटापिटा करते मी. तिथे सापडलं, मी लपवून ठेवलं म्हणून दादानी पाहिलं असतं काय घडलं असतं? घराच्या बाहेर काढलं असतं त्यांनी तुला. कुठे सापडलं? तू जिथे बसला होतास ना पूजेच्या इथे, तिथे. हे पाकिट माझं नाहीये. मी नाही सिगरेट बिगरेट ओढत. तू खोटं बोलू नको माझ्याशी. सुलू, तुझ्याशी कशाला खोटं बोलू? तू सिगरेटचं पाकिट घेऊन पूजेची इथे आलाच का? सुलू, मी सिगरेट पित नाही, दारू पितो. तुला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोणापासून लपवत नाही आपण. पण सिगरेट नाही ओढत यार. आणि मला सांग, मी जर का सिगरेट ओढत असलो तर सिगरेटचं पाकिट घेऊन पूजेच्या ठिकाणी कशाला आलो असतो, तेही बाबांच्या समोर?
खरं बोलतोयस ना? खरंच बोलतोय मी, नाही पित सिगरेट मी. मग हे सिगरेटचं पाकिट तिथे आलं कसं? एवढा भारी प्लॅन पुन्हा त्या सुलू आत्यामुळे फसला. नेहमीच तिचं. माझे सगळे प्लॅन्स तिच्यामुळेच फसतायत. एकतर ती किंवा ती ज्योती, या दोघी पण माझे प्लॅन सक्सेसफुल होऊच देत नाहीयेत. सर सर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल. सर ते आय एम रिअली सॉरी. म्हणजे विराज, एक्सक्यूज मी. अरे यार, नशिबाने सर माझं ऐकून घेत होते. तेवढे पुरुषोत्तम काकांनी कशाला बोलवलं त्यांना? थोड्या वेळाने बोलवलं असतं तर चाललं नसतं का? शी. हो बाबा. अरे कोणीतरी ही तुळशीची पानं धुवून आणता का? हो दे. या प्रीतीकडून काही होणार नाही. एक प्लॅन नीट करता येत नाही हिला, पण याचा अर्थ ही पूजा निर्विघ्नपणे पार पडेल असं होणार नाही. एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, माझ्याकडे दुसरा प्लॅन तयारच आहे. याच कारणासाठी तर मी या प्रीतीच्या मागे मागे या घरात आले. या गायकवाडांना मी स्वस्त जगू देणार नाही. क्वार्टर असा का वागतो? सगळं छान चालू असताना नेमकं असं काहीतरी वागतो की त्याच्यामुळे तमाशाच होतो. नशीब त्या आत्यांनी वेळेत बघितलं नाही तर आज पुन्हा पुरुषोत्तम काकांची चिडचिड झाली असती आणि सगळ्यांसमोर देवचा अपमान झाला असता. काय ग? अगं बघ, नळ चालूच ठेवलाय, पाणी वाहतंय, बंद करतो. लक्ष कुठे ग? काही नाही, ते गुरुजींनी सांगितलं ना तुळस धुवून आणायला, तर ती धुवून घेऊन जाते. जा. हो हो हो. ही प्रीती काहीतरी पोर खेळ करत असते. हे सिगरेटचं पाकिट ठेवून काय होणार आहे? असं काय तमाशा होणार आहे घरात? हिच्या भरोशावर राहून मला चालणार नाही. मलाच काहीतरी मोठा धमाका करावा लागेल.